राहुल गांधींची ती एक पत्रकार परिषद आणि देशभरात वादळ उठलं। अनेक पुरावे, अनेक आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह भाजपवरही केले। पण आता याच प्रकरणातील एका गोष्टीचा खुलासा होतोय आणि राहुल गांधी स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकत चालल्याचं दिसून येतंय। नुकत्याच त्यांनी आरोप केलेल्या एक पत्ता 119 मतदार या गोष्टीचा खुलासा झालाय। चला तर याबद्दल जाणून घेऊया आणि हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता। राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सुमारे तासभर याचं सादरीकरण केलं आणि निवडणुकांमध्ये मतचोरी केली जात असल्याचा दावा केला। तेव्हा त्यांनी पुराव्यानिशी दाखवलेल्या मतदार याद्या पाहून अख्खा देश हादरला होता आणि त्यानंतर देशभरात वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखवलेल्या पीपीटीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील फुग्गुस तालुक्यात एकाच पत्त्यावर तब्बल 119 मतदार नोंदवल्याचं त्यांनी उघडकीस केलं आणि एकाच पत्त्यावर इतके मतदार कसे असा सवालही उपस्थित केला, ज्यामुळे निवडणूक आयोग गोत्यात आलं। शिवाय प्रशासनाची सुद्धा झोप उडाली होती। तुम्ही विचार करा, एक पत्ता ज्यावर 100 पेक्षा जास्त मतदारांच्या नावाची नोंद, हे किती भयंकर आहे। राहुल गांधींच्या या आरोपानंतर जनतेसह प्रशासनालाही मोठा धक्का बसला होता। मग याबद्दल सखोल तपास सुरू झाला आणि तपासात जे समोर आलं त्यामुळे डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ सगळ्यांवरच आली। तर तपासात असं समोर आलं, चंद्रपुरातील पिंपरी या गावातल्या अरुण मच्छिंद्र कोटवाडे यांच्या नावावर हे घर आहे, जिथे मच्छिंद्र हे आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतात। पण संबंधित कर्मचाऱ्याने चुकून 119 मतदारांच्या नावे एकच पत्ता टाकला होता आणि त्यामुळे हा सगळा घोळ झाला। शिवाय हे बोगस मतदार नसून हे सगळे हयात आहेत असंही समोर आलं। आणि यानंतर गावाचे माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी सुद्धा हे सगळे 119 मतदार हे आपल्याच गावातील असून फक्त पत्ता चुकीचा असल्यामुळे असं सगळं घडल्याचं सांगितलं। आता एकाच पत्त्यावर 119 मतदार हे तर बोगस नाही हे उलगडलं। पण यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर मतचोरी आणि बोगस मतदार हे प्रकरण बुमरँग झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणानंतर राहुल गांधी फक्त भाजपला टार्गेट करण्यासाठी हे सगळं करतायत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी यांचे निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यावर केलेले आरोप खरे असतील का? खरंच मतचोरीचं आणि बोगस मतदारांचं जाळं देशभरात विणलं गेलंय का? तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट चॅनलच्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।